जास्त काय आव्हान करणार नाही, पत्रकारांना जे आव्हान करतो की नकारात्मक गोष्टीच्या विचारानं जी लोक काय बोलाले त्याला तुम्ही सकारात्मक गोष्टीनं तुम्ही लिहावं. आणि तुळजापूरच्या आता साहेबांनी सांगितलं सगळ्यांनी मिळून सकारात्मक जोपर्यंत आपण विचार करणार नाहोत तोपर्यंत तुळजापूरचा विकास होणार नाही. आणि जे मान्यवर आज आपल्या तुळजापूरसाठी झटून प्रयत्न करून आपल्यासाठी जी काय कल्पना मांडून तुळजापूर शहराचा जे विकास व्हायला लागलाय ह्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. आणि सर्व माझ्या मित्रांना माझं एक म्हणणं आहे व जास्त काही बोलण्यापेक्षा सहभागी होऊन सकारात्मक विचार करा. आणि जर पुढे काय असे विकास कामं जर नाही झाले मी सुद्धा त्याची राजकीय संन्यास घेतो. आमदार साहेबांच्या वतीने मी एवढं सांगतो जर ही विकास काम नाही झाले तर मी पुढे कुठलंही इलेक्शन लढणार नाही एवढंच सांगतो. साथ घेऊनच केला जाईल असं आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी वारंवार सांगितलंय. आणि इथून पुढे शहरवासियांचं, पुजारी बांधवांचं, व्यापाऱ्यांचं जरी काय म्हणणं असेल तरी लेखी स्वरूपामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, आपले राणादादा असतील यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये देऊन विकास कुठल्या भागामध्ये व्हावा, तो कसा व्हावा किंवा कुणाचं काय ऑब्जेक्शन असेल त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व होऊन विकास करावा. कारण आता नाही तर परत कधीही नाही. आदरणीय कैलासवासी माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा 350 कोटी प्राधिकरणाचा मध्ये निधी आला, त्याच्यामध्ये सुद्धा शहराचा विकास झालेला आहे. त्याच्याही पुढे जाऊन आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी 1865 कोटी निधी आणलाय. आणि आमचं तुळजापूर शहर असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, आपलं एक कर्तव्य आहे की त्यांचा एवढा मोठा निधी आणून तुळजापूर शहराच्या